इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एज इज जस्ट अ नंबर. आपण अनेकदा हे वाक्य ऐकतो की वय हा केवळ एक आकडा आहे. वय कितीही वाढत गेलं तरी मन जर तरुण असेल आणि मनात स्वप्न जिवंत असतील, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल, तर आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आनंद मिळवता येतो. बऱ्याचदा उत्साही अशा ज्येष्ठ नागरिकांकडे बघून आपल्याला हा अनुभव येत असतो. त्यापैकीच एक आपल्या रत्नागिरीतल्या ज्येष्ठ गझलकार कुंदाताई बापट आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास. नमस्कार कुंदाताई. नमस्कार. कुंदाताई, मला खूप सुरुवातीपासूनच जाणून घ्यायचंय की तुमचा बालपणीचा काळ कसा होता. माझ्या बालपणीचा काळ, मी असं म्हणेन की मी अतिशय भाग्यवान आहे. श्रीमंत होतो म्हणून नाही, पण एज्युकेटेड आणि अत्यंत संस्कारी असे आईवडील मला लाभले. आणि त्याच्यातही सुधारक अशी ती फॅमिली होती की वडिलांना फक्त एज्युकेशन नाही तर आपल्यामध्ये सकारात्मक बदल सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. शिक्षणाला अतिशय महत्त्व, अत्यंत एक्सलंट गोष्टी करायच्या. म्हणजे जे काही कराल ते मन झोकून तुम्ही ते केलं पाहिजे आणि स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. कधी कधी लहानपणी असं राग यायचा की 3 विषयात हायएस्ट आले तर त्यांना ते पुरायचं नाही. 4 विषयात हायएस्ट आले तर सेंट% का नाही मिळाले, सेंट% मिळाले तर किती जणांना मिळाले. म्हणजे तुलना करत नव्हते, पण तुमची पोटेन्शियालिटी तुम्ही मॅक्सिमम का वापरत नाही. तर अशा तऱ्हेचं त्यांची प्रिन्सिपल्स होती. मी त्यांना कधीही देवदेव करताना पाहिलं नाही, पण गरीब माणूस आहे त्याला मदत करणार, अतिशय नम्रपणे वागणार. आम्हाला ते म्हणायचे, व्हॅल्यूज तुम्ही जमवा, तुमचं यश ठरलेलं आहे. तात्पुरतं तुम्हाला अपयश मिळेल, पण तुम्ही व्हॅल्यूजना धरून राहा, तुम्ही एक दिवस पुढे येणार नक्की. तर अशा वडिलांची मी मुलगी आहे. त्याचा मला नक्कीच फायदा झाला आहे की मला त्यांचे संस्कार मी घेतलेत. त्यावेळेला राग येत असे. सकाळी उठलं की 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, भूपाळ्या म्हणायच्या, पोवाडे म्हणायचे, इंग्लिश शिकायचं, शुद्धलेखन लिहायचं. पण कुठलीच गोष्ट म्हणजे वाया जाईल अशी करायची नाही. वेळ फार महत्त्वाचा आहे. माझी आई 16 वर्षाची होती आणि ते 34 वर्षाचे होते. तिला त्यांनी पूर्ण त्यांच्या बरोबरीची केली. उंच माझा झोकासारखं रात्रंदिन शिकवलं तिला. अजूनही मला आठवलं की आई सांगते ते की डिस्पेन्सरीतनं आले इतके थकलेले असायचे, 1 तास बसायचंच. तेव्हा आई शिकवायचं. इंग्लिशसुद्धा त्यांनी शिकवलं. तिला समजत असं इंग्लिश बोललेलं. ती वाचायला लागली रामायण महाभारत, जी शाळेतही गेलेली नव्हती. आणि मिडवाईफरीचं, नर्सिंगचं शेवटची बॅच होती त्या काळी. प्रार्थना समाजला, आम्ही कल्याणला राहत होतो, 1.5 तास प्रवास, तिथे उतरून बस ट्रामनी जायचं. ते त्यांनी तिला करायला लावलं की तू कर, मी डॉक्टर म्हणून तू डॉक्टरीन नाही, तुला काहीतरी आलं पाहिजे. किती मेहनत केली असेल त्या माणसांनी. त्यामुळे ती आणि वडील यांनी मला इतकं दिलं. वडील तर मला लग्न झालं तेव्हा नव्हते, ते गेलेले होते, पण भरपूर देऊन गेले की जे मी म्हणेन की ती माझी श्रीमंती आहे. ती माझी खरी श्रीमंती आहे की मला ते म्हणायचे की कॅलॅमिटीतला तू उभं राहिलं पाहिजे. तू कॅलॅमिटी आली तर रडत नाही बसलं पाहिजे. कुठलं संकट आलं त्याचं चावून चोथा असं झालं बोलायचं नाही. त्यातलं मूळ शोधायचं, त्याच्यावर उपाय करायचे, बाहेर यायचं. हे तेव्हा ऐकत होते, कळत नव्हतं. पण माझ्यावर जेव्हा प्रसंग आले तेव्हा मी ती देण होती, ती शिदोरी होती. त्यामुळे मी उभी राहू शकले आणि मी त्याचं श्रेय आजसुद्धा त्यांना देते. तुम्ही बोलताना म्हणालात की तुम्हाला अभ्यासामध्ये खूप आवड होती. मग एक विद्यार्थिनी ते एक शिक्षिका आणि एक शिक्षिका ते एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मुख्याध्यापिका, हा प्रवास कसा होता? अगदी बरोबर आहे. पहिली गोष्ट, मी इंग्लिश माध्यमाची मुख्याध्यापिका होते आणि मी शिकले व्हर्नॅक्युलरमधनं. माझी मीडियम मराठीच होती. त्या काळामध्ये मी 55 ते 62 मध्ये 11वी मॅट्रिक झाले. मराठी शाळेत असल्यामुळे लायब्ररीत 8वीपासनं घरात तर भरपूर म्हणजे वादविवाद, चर्चा, राजकारणाबद्दल पूर्णपणे अपडेटेड लोक होते, शिकलेले लोक होते आणि आम्ही मुंबईच्या जवळ होतो. त्यामुळे
पूर्णपणे अपडेटेड आमच्याकडे चर्चा चालायच्या. आणि त्याच्यामध्ये 11वी मॅट्रिक होईपर्यंत वडिलांचा अत्यंत कठोर असा नियम एकच होता. केसरी वर्तमानपत्र मराठीचं सर्वात क्वालिटी त्याच्यात असायची, त्याच्या अग्रलेखाचं भाषांतर करायचं आणि इंग्लिश टाइम्स ऑफ इंडियाचं भाषांतर मराठीत करायचं, कारण ते तुम्हाला पायावर उभं करणार. इंग्लिशशिवाय पर्याय नाही 55 साली. आणि त्याचा फायदा मला इंग्लिश मिडियमची मी जेव्हा झाले, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की व्हर्नॅक्युलर असून इंग्लिश मिडियममध्येच मला नोकरी मिळाली. मी फार अडचणीत होते त्यावेळेला, पूर्ण खाईत गेलेली होते. BEd सुद्धा मी 11 वर्षांनी केलं लग्नानंतर. हो का? कारण प्रॉब्लेम असे होते, 26 वर्षाचं वय होतं, नोकरी कोण देणार, गव्हर्नमेंटची मिळणार नाही. 25 वय होतं तेव्हा एंड लिमिट. मग प्रायव्हेटमध्ये, मग प्रायव्हेट इंग्लिश मिडियम शाळा तेव्हा येत होत्या. किती कठीण होतं. सगळे इंग्लिश मिडियमवाले, इंग्लिशमधनं शिकलेले, बिकॉज ही टॉट मी सो थरली. जर कधीच अडलं नाही. कलोक्वियली मला जमायला थोडा टाईम लागला असेल, पण आय कुड ओव्हरकम दॅट. आणि मग त्याच्या बरोबरीने इंग्लिश मिडियम म्हटलं की खंडीवर ट्युशन त्याही केल्या मी. शाळेतनं आलं की 1 तास फक्त बसायची, रात्री 8पर्यंत ट्युशन करायच्या. मग मी घराला हेल्प केली. मला 7 वर्ष 7.5 पूर्ण घर नाही, नवऱ्याला नोकरी नाही, प्रचंड कर्ज आणि मुलं लहान आणि नोकरी दोघांना नाही. काय करायचं? BEd करायचं. मुलुंडून उल्हासनगरला 1 गाडी बदलून जायचं आणि मिनिमम जेवढा प्रेझेन्स जरूर तेवढं करून घरी यायचं, कारण मला कॉन्फिडन्स होता मी ते करू शकते, माझं मी वाचून मी करू शकते, नो प्रॉब्लेम. 2 गोष्टी होत्या. बेस चांगला होता आणि शिकण्याची मला आवड होती, नवीन शिकून घ्यायचं. आणि ग्रास्प आपण जो म्हणतो तो सतत डिफिकल्टीजमुळे जास्त अलर्ट होते की हे मला करायलाच पाहिजे. घरी जाऊन मुलांना एक बॉल आणायचा तरी पैसे नाहीत, तर यू हॅव टू स्ट्राईव्ह हार्ड आणि स्ट्राईव्ह हार्ड फॉर एक्सलन्स. योगायोगाने तिथे अशी कंडिशन आली की माझ्या अगोदर जे गृहस्थ त्यांनी आणले होते, जे जे काही नको करायला ते सगळं काही तो करत होता. आणि मग मॅनेजमेंटलाच वाटलं की ही सिनियर मोस्ट टीचर आहे, पण शी इज केपेबल, सो व्हाय नॉट गिव्ह हर. आणि मला रिइन्स्टेट केलं की होशील का तू. म्हटलं मला अनुभव नाही आहे, मी सिनियर सुपरवायझर आहे. इफ यू ऑल फील दॅट मी वर्थ आहे, आय कॅन टेक द चॅलेंज. दॅट इज हाऊ मी प्रिन्सिपॉल झाले. मग इतकं व्यस्त स्केड्यूल असताना सुद्धा तुमचं काम आणि तुमचं वैयक्तिक कौटुंबिक आयुष्य, येस, या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा सांभाळल्या? यामध्ये कुटुंब म्हणाल तर माझी 2 मुलं आणि मिस्टर आणि मी. त्यामुळे मी ज्या वेळेला डिसिजन घेतला, काही अपरिहार्य अतोनात अडचणीमध्ये आम्ही पडलो. माझ्या मिस्टरांची एक फॅक्टरी त्यांनी चालू केली होती, टेक्नॉलॉजिकली ही इज सुपर्ब. ती बंद पडली. बंद पडल्यावर डोक्यावर कर्ज, घर नाही, जॉब नाही, मुलं लहान, मला नोकरी नाही. मग काय करायचं? म्हणून मी BEd केलं. ते BEd करत असताना ह्यांना नोकरी नव्हती, तर 12 नंतर हे काही नोकरी मिळते का बघायला जायचे. मी सकाळी 5:45च्या गाडीने बाहेर जायची, तेव्हा हे मुलांना तयार करून 7ला शाळेत पाठवायचे. ती मुलं यायच्या वेळेला मी धावत पळत तिकडनं भराभरा यायची. ते कॉलेज 10 ते काही 1 असेल तर मी पहिलं लेक्चर ऐकून पटापटा घरी यायची. त्यांना शाळेतनं आणायला मी तयार. आणि आल्यावर परत 2 नंतर ट्युशन करायच्या, ते रात्रीपर्यंत करायच्या. ते आणि मी आम्ही मिळून ते वी कुड मॅनेज समहाऊ. मी 94मध्ये सोडली नोकरी. मुलांची लग्न बाळं 1 सालापर्यंत सगळे सेट झाले. 10 साली मोठा मुलगा कॅनडाला गेला आणि हा मुलगा पुण्याला गेला. आम्ही कशाला राहायचं, नको, पण शांत जाऊ पुण्यात किंवा रत्नागिरी. मग आम्ही रत्नागिरीत सगळं सोडून आलो. आणि बिफोर कमिंग हिअर मला साहित्याची प्रचंड आवड पहिल्यापासून होती. त्यामुळे मी ते वाचन होतं आणि ऑकेजनली जसे प्रसंग असतील, कोणाचं डोळा जेवण आहे, कोणाचं मंगलाष्टक लिहायचं आहे, तर आय कुड राईट. म्हणजे मला आवड होती. मी काही प्रसिद्धी केली नाही अशी मोठी, किंवा कोणी लिहिलं तर मला परीक्षण समीक्षण, म्हणजे मला वाटतं की मला तेवढं समजतं की काय यातलं कुठे गडबड आहे ते. त्यामुळे ती आवड होती म्हणून कविता माझ्या मी करत असे. आणि माझ्या वडिलांची 10 फेब्रुवारीला स्मृतिदिन, ते गेले त्या दिवशी. तर त्या दिवशी ॲड आली होती पेपरमध्ये 1-2 दिवस आधी की कोणाला कविता सादर करायची असती तर शिरीष पै कट्टा आहे, म्हणजे अत्र्यांच्या मुलीचा कट्टा ठाण्याला आहे, तुम्ही येऊन सादर करायची. गेले तो असा सुसज्ज हॉल. आणि मी म्हटलं मी तर पहिल्यांदा जाते,
बघूया. पण मला माझ्या मनाला खात्री होती की जे मी केलं होतं ते कोणी इग्नोर करण्यासारखं माझ्या मते नव्हतं. सो इट इज प्रेझेंटेबल. आय हॅव नॉट प्रेझेंटेड, पण इट इज प्रेझेंटेबल. आणि मग तिथे मी 2 घेऊन गेले. एक मुलगा फॉरेनला गेला तेव्हा मला सुचलेली हिंदी कविता आणि माझ्या वडिलांची आठवण म्हणून त्यांच्यावर लिहिलेली कविता. सो आय गॉट ए ट्रिगर की पसंत पडत आहे. तिथे मी 1 वर्ष म्हणजे 10 फेब्रुवारी 19 ते 20 सालापर्यंत मी तिथे दर आठवड्याला मी नवी कविता लिहून जात होते आणि सादर करायची. 2024 साली आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा प्राप्त झाला. होय. आणि त्यावेळी जो एक विशेष अंक प्रकाशित झाला त्यामध्ये तुमच्या एका खास कवितेचा समावेश करून घेतला गेला होता. त्याबद्दल काय सांगाल? त्यावेळेला एक आनंद घोडके म्हणून गझल मंचचे ते सर्व आहेत, त्यांचे मला पर्सनवरती नोट आली की तुम्ही अभिजात मराठीच्या ह्याला पाठवा. मी म्हटलं मी काय आर्ट्सचे स्टुडंट नाही आहे, मी मराठी घेऊन काय MA केलेलं नाही आहे. मला साहित्याची आवड आहे, पण भाषेवर मी काय लिहिणार म्हणून मी पाठवली नव्हती. परत त्यांचा फोन आला मला की तुम्ही पाठवली नाहीत अजून. तुम्ही म्हटलं नाही हो, नाही झालं मला. आता झाली ना डेट, संपली त्याची. नाही वाढवली आहे 3 दिवसांनी, तुम्ही पाठवा. तर मी तरीही पाठवली नाही, कारण मला वाटलं की मी ते क्वालिटी लिहू नाही शकणार, मला त्याची एवढी माहिती नाही आहे. तू भाषेवर लिही म्हटलं तर मला त्याची माहिती पाहिजे पूर्ण, आणि जर नसेल तर मी ती करून घेऊन मग केली पाहिजे. हे 2-3दा बोलल्यावर माझ्या डोक्यात विचार की मी काय काय लिहू शकते. असंच आपलं थोडं काहीतरी खरडलं मी. आणि शेवटच्या दिवशी त्यांचा पुन्हा फोन आला, आज तुम्ही रात्री 12पर्यंत पाठवा. मग मी म्हटलं आता मी नाही पाठवलं हे उद्धटपणा होईल, तर तुम्ही लिहा हो, तुम्हाला येईल लिहिता, तुम्ही प्रयत्न करा असं म्हणायचा. मग मी त्या दिवशी बसले 3 वाजल्यापासून रात्रीपर्यंत बसले मी 12पर्यंत, आणि मी ही कविता मी लिहिली. पहिले काय केलं त्यासाठी, तर अभिजात मराठी दर्जा मिळाला. त्याच्यात मराठीमध्ये काय काय गोष्टी अवेलेबल आहेत आणि किती जुनी ही भाषा आहे त्याच्यावरती ते असतं. ओल्डपासूनचे रेफरन्सेस माझ्याकडे नाहीत, पण ओल्ड ह्याच्यात सुनीतं केलेली आहेत, श्लोक आहे, गीता आहे, ते संस्कृतमधनं आलेलीच ही भाषा आहे आपली. म्हटलं मी प्रयत्न करते, पण आय एम नॉट शुअर की हे छान असेल. माझ्या परीने मी जी लिहिली त्यांना ओके वाटली आणि त्यांनी ती टाकली. आम्हाला ऐकवाल? ऐकवेन. प्रणिपात अभिजात मराठीस, वृत्त अनल ज्वाला. भाषा झाली अमुची अभिजात मराठी, रुंदावनी क्षितिजे टाकते कात मराठी. स्तुतिसुमने उधळून नाचू गात मराठी, स्वीकारावा अमुचा गे प्रणिपात मराठी. महाराष्ट्र राज्याचा आहे श्वास मराठी, प्रगतशील विद्यार्थ्यांचाही ध्यास मराठी. ज्ञानेश्वरीत कृष्ण सख्याचा भास मराठी, शिवरायांची रांगडी तरी खास मराठी. नाट्यशास्त्र अन कलांमध्ये फुलते मराठी, उपमा रूपक प्रतीकांनी खुलते मराठी. अभंग ओवी सुनीतांनी झुलते मराठी, कृतज्ञतेने भक्तीमध्ये डुलते मराठी. संगणकाच्या विश्वामध्ये जाय मराठी, विदेशामध्ये ठाम रोवूनी पाय मराठी. परंपरा जपते प्रथा रूढी बाय मराठी, आणि भाषांमध्ये प्रिय मला माय मराठी. वा वा, खूप खूप छान, खूपच छान. ज्येष्ठ नागरिकांच्या स्पंदन या मासिकासाठी जवळपास 2 वर्ष तुम्ही संपादिका म्हणून काम पाहिलत, तर तो अनुभव कसा होता? तो अनुभव पण फार रोचक होता असं मी म्हणेन, कारण आधीच सर्व म्हातारी माणसं इन्क्लुडिंग मी सुद्धा ढेपाळलेले असतात, कंटाळलेले असतात. त्यांच्यात चैतन्य निर्माण करून त्यांना लिहायला लावणं हे एक मोठं माझ्या पुढे म्हणजे काय म्हणतात ते आव्हान होतं. आणि जेव्हा मी डिक्लेअर केलं की आपण एक मासिक काढूया ज्याच्यात तुम्ही तुमचे विचार लिहा की जे अनुभव म्हणून लोकांना उपयोगी पडतील, पण त्यांना लिहिण्याचा जो आनंद असतो आपल्या स्वनिर्मितीचा तो मिळेल, तर ते पहिल्यांदी ते हा हो म्हणाले. 1-2च लिहिणारा बा आपल्यासारखा ग्रॅज्युएट असलेला त्यांनी एखादं कशावर तरी भाष्य लिहून दिलं, एक निबंध मिळाला, दॅट्स इट, तिकडे थांबलं. आणि मी लिहिलं, समजा माझ्या मैत्रिणीने 2 लिहिले, मासिक कसं येणार? मग मी काय केलं, मला जे कोणी वाटले की जे सुहृद आहेत, जे दुसऱ्याचं म्हणणं समजू शकतात, ऐकून समजायचा प्रयत्न करतात, तशा
माझ्या मित्रमंडळींना मी गाठलं आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही का लिहित नाही, छोटं एक पान लिहा, तुम्ही जे आठवेल ते लिहा, जुन्या आठवणी लिहा, एखादी कोणाची नातवंडाची आठवण लिहा. नाही हो, आम्हाला लिहिता येतच नाही. मी म्हटलं की ठीक आहे, म्हटलं मी लिहिते, तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलं तर मी लिहून काढते, नाव तुमचं. तसे मी एक 10 लेख मिळवले. एका मैत्रिणींनी, तेव्हा ती 84ची होती, मी त्यांना म्हटलं की तुम्ही असा एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहितो. तर मग तिने सांगितलं की मी विमानात बसले आणि तेव्हा त्याच्या जे विंग असतो त्याला आग लागली होती आणि तिच्या विंडोतनं तिला दिसलं दूर येताना. आणि शी वॉज द फर्स्ट वन टू टेल ते की अरे तिकडे हे दिसतंय. आणि मग तो प्रसंग कसा झाला ते तिने सांगितलं. म्हटलं मग किती छान आहे, तू सांग. मी कुठे लिहिते, मला नाही आहे. मी बसते, मी लिहून काढलं. तिला एवढा आनंद. नेक्स्ट इयरला तिचं तिने लिहून दिलं. पण समहाऊ आय कुड मेक 60 पेजेस मॅगझिन त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी काढलं, फटाफट आम्हाला रिस्पॉन्स मिळाला की मग मला पण द्यायचं आहे, मला पण द्यायचं आहे. मग मी म्हटलं की अशुद्ध नाही, मला चालत नाही ते. मग ते सगळं प्रूफ रिडिंग मी करायचं, सगळं घेऊन की त्यात हे चुकीचं आहे किंवा हे नको, हे चुकीचं आहे, हे नको घालूस. पण मला तो आनंद होता की मी ते गाठलं. आणि स्पंदन हे नाव मीच ठेवलेलं आहे. तर आज तागत तिकडे मासिक चालू आहे तो. आणि स्पोर्ट्सचे मी घ्यायची, सगळ्या म्हाताऱ्या लोकांचे स्पोर्ट्सचे मी 3 दिवस घ्यायची. त्यांना जे जमतील ते स्पोर्ट्स घ्यायचे, बसून करायचे, बौद्धिक काही चाचण्या द्यायच्या. आणि इतका आनंद, हॉल भरून म्हातारे लोक यायला लागले. तो वेगळा आनंद असतो. म्हणून म्हटलं की आम्हाला एक ऐहिक दृष्टीने असतात त्या आनंदात थोडा आनंद असतो आनंद. वडा खा, आईस्क्रीम खा, आनंद आहे, त्याला एक लिमिट आहे. या आनंदाला तोड नाही आहे आणि हे तुम्ही मिळवू शकता जर तसं नजरिया तुम्ही ठेवलात, तुमचा दृष्टिकोन ठेवलात तर. आता मी थोडं गझल या विषयाकडे वळते. शुअर. प्रत्यक्षात गाणी लिहिणं किंवा कविता लिहिणं यापेक्षा गझल लिहिणं हे कठीण आहे, कारण ते साचेबद्ध असतं. तर हा काय फरक आहे दोन गोष्टींमध्ये नक्की? पहिला बेसिक फरक असा आहे की कविता ही डोक्यात सुचली की तुम्हाला ऐच्छिक असतं, वृत्तबद्ध लिहा किंवा लिहू नका, तुम्ही नुसती कविता लिहू शकता, मुक्त छंदात लिहू शकता, कडव्यांमध्ये वृत्त नाही वापरलं तरी लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला मुक्त विहार असतो, त्याला बंधन नसतं. तुम्हाला जे सुचलं ते तुम्ही त्याच्यात मांडू शकता. पण जिथे आपण कडवं म्हणतो तसं गझलमध्ये शेर असतात. मिनिमम 5 शेरांची एक गझल होते, 5, 7, 9 असे किती. तर प्रत्येक शेर हा एका कवितेचा विषय असू शकतो की पूर्ण एक कविता तुम्ही त्या एका शेरावर लिहू शकता. इतका तो आशय घन असला पाहिजे की त्याच्यावर तुम्हाला लिहिता आली पाहिजे. आणि तो नेसेसरीली वृत्तामध्येच असतो. वृत्ताशिवाय गझल असूच शकत नाही. 500च्या वर वृत्त आहेत, त्याची पुन्हा लगावली असते, म्हणजे त्या ऑर्डरमध्येच अक्षर आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता गागा लगा म्हटलं तर 2 दीर्घ, 1 ऱ्हस्व, 1 दीर्घ असंच शब्द आला पाहिजे. गागा लगा लगागा, मग 1 ऱ्हस्व, दुसरे 2 दीर्घ असंच लिहिलं पाहिजे. अर्थ झाला पाहिजे, कलाटणी मिळाली पाहिजे. शेराच्या नेहमी पहिल्या ओळी आशय सांगायचा आणि दुसऱ्या ओळीमध्ये कलाटणी असली पाहिजे. अच्छा. चमत्कृतीपूर्ण, तुम्हाला त्याचा अंदाज नाही आला पाहिजे काय असेल, इकडे वेगळं असलं पाहिजे. ते साधायचं त्या लगावलीत, त्या वृत्तामध्ये. त्यामुळे कविता लिहिणारे काही लोकांचं असं मत आहे की गझल ही बांधीव असते, तुम्ही बांधून ती सादर करता. पण माझ्या मते आता मी दोन्ही लिहिते, त्यामुळे मी असं म्हणेन की गझल ही निश्चितच कवितेपेक्षा कठीण असते. म्हणजे कठीण बांधायची म्हणून नाही, त्याच्यामध्ये 5 कविता लिहू शकाल एवढा आशय पाहिजे. त्याच्यात सुद्धा मुसलसल गझल म्हणून असते की जी एकाच विषयावर असते. पण एकाच विषयावर असली तरी त्याच्यात नाविन्य हवं. पुन्हा कवितेसारखी नसते गझल. त्या प्रत्येक 2 ओळींमध्ये सेकंड ओळीत थोडा धक्का बसला पाहिजे, स्वीट आनंद झाला पाहिजे. आणि कल्पना नसेल ते आलं पाहिजे काहीतरी. त्याच्यामध्ये रदीफ असतो, त्यात काही टर्मिनॉलॉजी तुम्हाला कळल्या पाहिजेत. कवितेत तसं नाही. कवितेत मुक्त विहार, एक बुडबुडा दिसला तरी मी कविता लिहू शकते. मी लिहिलेली आहे की मला त्याच्यावरनं जे काही जीवनातले बुडबुडे सुचले मी ते लिहून मोकळी झाले. पण ह्याच्यात लिहायला मला बांधायला पहिली गोष्ट शब्दसंग्रह तुमचा मजबूत पाहिजे. त्याच्याशिवाय बारीक बारीक शेड्स तुम्हाला माहिती पाहिजेत आणि टिपायची वृत्ती पाहिजे.
तुम्हाला टिपता आलं पाहिजे, कशातनंही तुम्हाला तुमचा आशय मिळाला पाहिजे. मला तर रात्र मी झोपत नाही, मला झोप कमी आहे, आनंदात जाते माझी. रदीप म्हणजे शेवटचा शब्द जो सगळ्या गझलमध्ये रिपीट होईल, यमक. सगळ्या शेरामध्ये रिपीट होईल, लास्ट वर्ड, त्याला रदीप म्हणायचं. तो नेसेसरी नाही घ्यायला पाहिजे, पण चांगले गझलकार तो घेतात. मग मी तो घेणार, मी घेऊनच ट्राय करणार, घेऊनच प्रयत्न करणार. मग तो रदीपच्या अलीकडचा शब्द आपल्या मराठीमध्ये यमक म्हणजे काय, शेवटचं दिसते, बसते, फसते, झालं यमक. पण बसते फसते हे खरं यमक, बसते दिसते हे खरं यमक नाही. तो दी नाही, बस ते. मग गळते आणि बसते हे यमक नाही. पण ते त्याच्यामध्ये आम्हाला इतकं बारकाईने लक्ष द्यायला लागतं, म्हणून ती कठीण आहे. मग या काव्यप्रकारामध्ये नक्की भावनेला जास्त महत्त्व आहे की शब्दांना जास्त महत्त्व आहे? माझ्या मते भावनेला महत्त्व तर आहेच, पण तू मांडता कसं त्याला आहे महत्त्व. आता प्रेम ही भावना छानच आहे, विरह त्याच्यावर छान लिहिता येतं, पण नुसता विरह म्हणून तुम्ही 4 शब्द लिहिलेत तर ते अपील होत नाहीत. हा माझा अनुभव आहे की तुम्ही कोणी एखादी सेम शब्द वापरून दुसरी केली ती नाही होत अपील. तुम्हाला प्रॉपर मांडणी त्याची जमली मांडणी पाहिजे, जास्त महत्त्वाची. नक्कीच महत्त्वाची आहे. आणि मांडणी करताना तुम्हाला शब्द तर लागतातच ना. शब्द तुमचे कमी पडले, भावना खूप काही इंटेन्स आहे, तर ते पोचणारच नाही ना. तुम्ही जे शब्द वापराल ते बोथट असतील, ते शार्पन पाहिजे, तर ते पोचतं जाऊ असं. तुमची अशी एखादी गझल आहे का जी तुम्हाला स्वतःला जास्त भावली आहे? येस, आम्हाला ऐकवाल का? येस, नक्की. वणव्यात संकटांच्या सारे जळून गेले, लांबून आप्त परवड, गरिबीत वाटले की पैशात सौख्य सारे, वैभव मिळून सुख का मृगजळ बनून गेले, माता पित्यास आता फुरसत नको नकोशी, फिरकत न लेक रूही डोळे थिजून गेले, तात्पर्य जीवनाचे अंती खरे उमजले, मानापमान वैभव नश्वर ठरून गेले, बघुनी निसर्ग किमया सागर नद्यानी तारे, त्यांच्या पुढे स्वतःचे मी पण विरून गेले, होऊन वेगळी मी आले परत खुशीने, जगणे तुझ्या विना मग मरणे पटून गेले, जगणे तुझ्या विना मग मरणे पटून गेले. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे, खूपच छान. आणि आपली परमिशन असेल तर माझी एक सलग मुसलसल गझल ऐकवते. नक्की नक्की. आनंद कंद वृत्तामधली गझल आहे आणि माझी फार आवडती आहे, कारण मी सुद्धा त्या फेजमध्ये आहे म्हणून असेल कदाचित. गझलचं नाव आहे बोलून जा जरासा, ऐकायला तर असतो बोलून जा जरासा, हातात हात माझा घेऊन जा जरासा, आठव सरी बरसती कातळ सुका मनाचा, स्पर्शातल्या झऱ्याने भिजवून जा जरासा, संवाद ना कुणाशी दिनरात एकटामी, गप्पा लहानपणच्या मारून जा जरासा, येणार तू कधी ते सांगून जा जरासा, खोटा तरी दिलासा देऊन जा जरासा, वाटेकडेच डोळे लावून जागतो मी, ये एकदा अचानक सुखवून जा जरासा. शेवटचा शेर आहे घरटे आता रिकामे, घरटे आता रिकामे होतात भास तुमचे, वणवे मनातले तू विझवून जा जरासा, वणवे मनातले तू विझवून जा जरासा. धन्यवाद. कमाल कमाल, खूपच छान. कुंदाताई, आज तुम्ही 80 पार केली आहे, तरीही तुम्ही इतक्या ॲक्टिव्ह आहात, इतक्या क्रिएटिव्ह आहात. तर ही क्रिएटिव्हिटी जिवंत राहावी यासाठी तुम्ही काही खास करता का? 2 गोष्टी आहेत. एक तर काहीतरी नवीन सतत शिकण्याचा ध्यास माणसांनी ठेवावा असं मला वाटतं. नवीन म्हणजे काय मोठी लँग्वेज फ्रेंच शिकावं असं नाही, कुठलीही छोटी गोष्टसुद्धा नव्याने शिकलं. एक साधं यूट्यूबवर मी परवा बघितलं, एक चमच्याने एक रांगोळी एवढी टाकतात, संस्कार भारतीचा एक थेंब, आणि त्याला चमच्याने असं असं केलं की किती छान फुलं होतात. ते शिकायला काय पैसे द्यायला नको, काय मोठं काय भांडवल नको. माझं मन तिकडे जातं की मी हे करू शकते का. मग मला बसता येत नाही, खाली कसं बसणार, ट्रे घेऊन बस टेबलवर, करू शकते, ठरवलं तर करू शकतो. सो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायची
आणि काही ना काही नवीन शोधत राहायचं. कशातही तुम्ही मन रमवू शकता. आणि जिंदा दिली टिपणं, बाहेरून टिपत राहिलं पाहिजे माणसाने. इंटलेक्च्युअल खेळ आम्ही खेळतो हे मी सांगू इच्छिते, की साधे साधे म्हणजे आता एक बाराखडी येते आपल्याला, तर काही तुम्ही अचे शब्द सांगा, मग यू मेक युअर ब्रेन थिंक अबाउट इट. मग मी सुडोकू सोडवते दिवसातनं 3-4 तरी वेळा, हार्डेस्ट जे सर्वात हार्ड आहे, म्हणजे मी बरेच दिवस आज तेच सोडवते. माझा अर्धा तास छान जातो. त्याच्यात 12 मिनटं असतील, ठीक आहे, माझं वय जास्त आहे, मला जर 20 मिनटं लागत, काही नथिंग रॉंग इन दॅट. पण त्यात माझं माइंड बिझी राहतं, दमतं. गाण्याची मला खूप आवड आहे, त्यामुळे काही नाही तर ती अगदी तोंड पाठ गाणी होती. मग ते आठवायचं, झोप नाही आली तर आठवायचं, अरे ह्याच्यामध्ये ही वैजयंती मला होती. मग ते काय होतं, यू पास युअर टाईम नाईसली रादर दॅन मला हे होतं आहे, मला हे दुखतं आहे, त्याला हे होतं आहे, मग तो असा वागला. त्यामुळे मग सुखी दिसतो बाबा, आनंदी कसे तुम्ही. मी नेहमी मुंग्यांच्या वारुळाचं उदाहरण देते, की तुम्ही मुंग्यांच्या वारुळात हात घालून ठेवायचा, मला दुःख होतं, दुःख कशाला, बाजूनी जा ना बाबा. ते मुंग्यात तुम्ही हात घालून बसला तर दुःखच होणार. तुम्हाला एक दुःख आहे काय, ते कोणाचा मुलगा गेलेला आहे, तुम्ही तेच आठवत बसला तर दुःख रडूच येणार. नको आठव, दुसऱ्याची मुलं बघ ना, दुसऱ्याच्या मुलाला दे काहीतरी खायला, तुझं दुःख तू विसरतो. जाता जाता एक शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा असा माझा प्रश्न आहे, निवृत्तीनंतरचं आयुष्य जगत असताना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहावं यासाठी खास काही करायला हवं का? निश्चितच शारीरिक स्वास्थ्य थोडं ढेपाळलेलं असतंच, की ते प्रॉब्लेम असतो, लोकांनाही असतो, आपल्या आजूबाजूच्यांना जास्त असतो. तर तुम्ही मानसिक स्वास्थ्य जास्ती जपावं, म्हणजे ते बिझी ठेवणं हा पहिला मार्ग आहे त्याला. आणि माझं आजूबाजूच्यांनाही असं एक सांगणं आहे, की त्यांना फक्त फूड दिलं, त्यांना छप्पर दिलं म्हणजे झालं असं नाही. त्यांच्याशी दिवसाकाठी 2 शब्द तुम्ही गोड बोललात तर दॅट ॲड्स टू टॉनिकसारखं वर्क करतं. त्यांना कुठे पाहिजे तिथे तुम्ही घेऊन गेलात, मला जरूर नाही आहे, पण मला जरा हात लावून नेलं, मला पाहिजे असं नाही, मी मागणार नाही, पण तुम्ही आलात तर मला बरं वाटेल. तुम्ही आता यंग मुली आलात, मी देऊ का, आणून देऊ का, मला फार बरं वाटतं, मी मागणार नाही, पण तेवढं केल्याने तुम्हालाही त्रास होत नाही, पण तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही बिझी असता, खरंच बिझी असता. म्हणजे मी खोटं म्हणत नाही की एवढं वेळ कुठे असतो, बरोबर आहे, पण जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा 2 शब्द एवढं बोललं तरी ते फार त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून तेवढं प्रत्येकाने करावं. प्रत्येकजण आपापल्या परी करत असतो, पण करत नसला तर प्रयत्नपूर्वक करावं. कधी कधी नसला वेळ. माझा एक बाचा होता, तो आईला सांगायचा, आई कशी आहेस, ती म्हणे अरे बाबा हे ते सगळं मला रात्री झोपताना सांग, आत्ता मी आलोय ना, मी छान आहे म्हणून मला. तर त्याने सुद्धा तिला हसू यायचं तोंडावर, अरे वा, म्हणजे मला बरं नाही तरी रात्री सांग, रात्री मी ऐकतो, आत्ता आलोय ना. तो तिच्याशी 2 शब्द बोलून तो पुढे जायचा. ते लोकांनी राखायची मेंटल हेल्थ आहे, पण ज्याची त्यांनी स्वतः जास्ती राखावी असं मला वाटतं. आणि लेट गो करावं. कशाने तरी दुःख होत असेल, ते दुःख मुंग्यांचं वारूळ समजून पुढे जावं. आपण त्याच्यात हात घालून बसू नये, पुढे जा. कुंदाताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या आयुष्याचा जीवनपट आमच्यासमोर मांडलात. तरुणाईलाही लाजवेल असा उत्साह आणि अशी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, ती तुम्ही आम्हाला सुद्धा दिलीत. याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आणि असंच साहित्यामध्ये तुमच्याकडून यापुढेही छान छान कार्य घडत राहो अशा सदिच्छा देते. खूप खूप धन्यवाद. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य